तर ज्यावेळेला जपानमध्ये टोकियोसारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायचा असेल, मग अशा वेळेला आपल्यासमोर काय-काय आव्हानं असू शकतात? मुळात आपल्यापेक्षा पाश्चात्य देशातली शिल्पकला ही जास्त प्रगत आहे. खरं तर आपण जास्त प्रगत आहोत. पण आज जे काही आमच्यासमोर दिसतं तिकडचे मोठमोठाले ज्यावेळेला आम्ही मार्बलचे शिल्प पाहतो, ब्रांजचे शिल्प पाहतो, त्यावेळेस त्याचा एक नकळत इन्फ्लुअन्स आमच्या इथे पडल्याने आम्हाला शिकवत असताना सुद्धा त्याचे संदर्भ देऊन शिकवलं जातं. मग त्या तोडीचं काम आपल्या हातनं व्हायला पाहिजे. त्या दर्जाचं काम आपण तिथं लावलं पाहिजे. आज भारतातनं एखादी शिल्पाकृती ज्यावेळेला तिथं नेली जाते, म्हणजे आमचा राजा कसा होता, हे त्या लोकांच्या समोर ज्यावेळेला निदर्शनाला आणायचं असतं, तर किती काळजी घ्यावी लागते. बरोबर. मग त्याचा तो घोड्याचा पूर्ण बरं जगामध्ये सगळीकडेच घोड्यांचा अभ्यास केलेला दिसतो. अनेक शिल्पकारांनी घोड्यांची शिल्प बनवलेली असतात. त्या घोड्याचं पोश्चर कसं आहे, त्याचं प्रपोर्शन कसं आहे, त्याची ॲक्शन कशी आहे, त्याच्या सबंध शरीरावर दिसणाऱ्या त्या शिरा, नसा, म्हणजे कुठल्या पायावर जोर आल्यानंतर कुठली शीर ताणली, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून ते त्या शिल्पामध्ये कसं आपल्याला दाखवता येईल, कसं आणता येईल, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून त्या शिल्पाची निर्मिती केली गेली.